आज बनवणार आहे आपण असे डाळव्याचे लाडू। हा आहे डाळवा मी घेतलेला आहे, हा आहे 350 ग्रॅम आणि त्यात मखाना टाकला आहे मी 20 ग्रॅम, म्हणजे असं 400 ग्रॅमच्या जवळपास। आणि त्यासाठी साखर घेतली आहे मी 2 कप। आणि आता गॅस ऑन करू आपण। आणि याकरता मला तूप पण लागणार आहे बाइंडिंग कर, किंवा तुम्ही पाकातले पण करू शकता। सर्वप्रथम मी गॅस ऑन केला, त्याच्यावर ते पॅन ठेवला आहे, त्यात आपण हे सगळे इन्ग्रेडियंट भाजून घेऊ। यात टाकते मी डाळवा, मखाना आणि मी विलायची पण टाकलेली, मी त्यातच बारीक पेस्ट करणार आहे। त्याच्यात वेग मी नाही करणार आहे, विलायचीची पूड। या सगळ्या गोष्टी एकत्र करून छान भाजून घ्यायचं थोडं मध्यम आचेवर। पिठी साखर त्यात आता बारीक झालेली आहे आणि इकडे माझं भाजणं सुरू आहे। 4-5 मिनिट याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचं। बंद केलेलं आहे आणि याला मी बारीक आता मिक्सरमधून काढून घेणार, थोडं गार झाल्यावर मिक्सरमध्ये ग्राइंड घालणार आहे मी वाटीभर तूप। हे एकजीव करणार, यात घालायचं तूप जेणेकरून ते लाडू बांधले गेले पाहिजे। करू आपण याच्यावर लाडू वळायला तूप घालून हे बघा छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे। असे हे पौष्टिक लाडू तयार आहेत डाळव्याचे आणि मखाण्याचे। पौष्टिक तर आहेच आणि खायला चवीला सुद्धा खूप छान लागतात। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा। थँक्यू।